किल्ला चित्रपट आणि चित्रपटाबरोबरच प्रत्येकाच्या बालपणाच्या आठवणी आता दाटू लागलेल्या आहेत. तर या सगळ्या आठवणी आणि त्याचबरोबर या बालवयात किंवा प्रत्येक घरात तुमच्या मुलाचं मन तुम्ही ओळखू शकता का, हा प्रश्न प्रत्येकाने विचारण्याची गरज आहे. कारण मुलाचं मन जाणून घेणं, त्याला बोलतं करणं, त्याचा मित्र बनणं हे किती आवश्यक आहे हे आत्ता प्रत्येक दिवसागणिक प्रत्येकाला पटू लागलेलं आहे. तेव्हा आता मला तुम्हाला दोघांना आधी एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही दोघं एकमेकांच्या मनातलं किती ओळखता. आणि ते असं नाही, मी काही प्रश्न विचारणार. हां, काही प्रश्न संदेशला, काही प्रश्न अमृता तुला, आणि मग मला बघायचं आहे की तुमची किती उत्तरं बरोबर आहेत. हां, संदेश, अमृताने पहिल्यांदा कॅमेरा कधी फेस केला? सुमित्रा भावांच्या इयत्ता पाऊल खुणा म्हणजे 8वीत असेल. कितवीत? 7वीत मी आय बघच तुम्ही शिकणार नावाची शॉर्ट फिल्म केली होती ना तेव्हा. त्याच्या यादी एक गुण गेलेला आहे. अमृताने 10वी पर्यंत किती शाळा बदलल्या? 3. क्या बात आहे, बरोबर. करेक्ट. अमृताला तू पहिल्यांदा कधी बघितलंस? तारीख? अशक्य आहे ती तारीख आहे नाही, मी दुबेजींच्या वर्कशॉप मध्ये बघितलं, पण तारीख वगैरे अशक्य मला नाही. वर्कशॉप मध्ये कुठे पाहिलंस? सोनालीच्या वाढदिवशी. नाही, पण तो पहिला दिवस होता की त्याच्या आधी दुबेजींच्या वर्कशॉप मध्ये भेटलोच होतो की. तेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं 3 नोव्हेंबर. नाही, आपण पहिल्यांदा मात्रेपूलवर भेटलो ना 2 वर्षांच्या. मग ही तारीख मला काढणं शक्य नाही. ह्याचं जे चाललंय तिच्या आईच्या कडेवर होती, मी माझ्या आईच्या तेव्हा तिने पहिल्यांदा बघितलं. अमृताला तुझ्यातला कुठला कलागुण जास्त आवडतो? ऍक्टिंग. करेक्ट. अमृताला तुझ्याकडून कुठलं गिफ्ट घ्यायला आवडतं? काय आता सांग, तूच सांग. मी जसं नेहमी म्हणते तसं की चांगली भूमिका. कारण तो लेखक आहे आणि असं खूप कमी नवरे असतील जे आपल्या बायकोला अशी भेट देऊ शकतील, आणि ती मला देत आलाय. म्हणजे पुनश्च हनीमूनसारखं नाटक असेल किंवा मसालासारखा चित्रपट असेल, अशा अमूल्य भेटी त्यांनी मला दिलेल्या आहेत. आणि चांगली भूमिका ही सगळ्यात माझ्या दृष्टीने त्यातली चांगली भेट असेल त्याने दिलेली. अजून हवंय का? हो, कायम हवंच असेल. ठीक आहे. आता तुझ्यासाठी प्रश्न आहे. हां. संदेशचा नावडता विषय? गणित. चूक, सांग बाबा. नागरिक शास्त्र. हे कसं यार, काही काय खोटं आहे. त्याचा विषय आहे तो. मला प्रश्न नागरिक शास्त्र काय? नागरिक शास्त्राचा पेपर हा शेवटचा असायचा जो लिहायचा मला कंटाळ यायचा, कारण सगळी मुलं बाहेर जाऊन खेळत राहिलेली असायची. म्हणून मला कंटाळाच मी पेपर सोडून निघून जायचो. अरे काय कारण आहे का? पण मला परत एकदा किल्ला आठवला. कारण हा आणि हा हे दोघं असतात ना, यांना काहीच येत नसतं, त्यामुळे ते खूप लवकर पेपर देत असतात आणि बाहेर जात असतात. तर नंतर ते उठायला लागतात शेवटच्या दिवशी पेपर देऊन, पण ते थांबतात का हे चित्रपटात बघा. संदेशची आई संदेश लहान असताना कोणता व्यवसाय करायचा? त्यांचं पाळणाघर होतं. अरे वा. सोनाली पाळणाघर. अरे वा. तेव्हापासून घरातल्या लहानांना हाताळायची सवय असेल ना? अगदीच. त्यामुळे मी मुलांच्या मनातलं ओळखतो. 10वीच्या परीक्षा म्हणजे परीक्षा सुरू असताना सुद्धा संदेश एक पुस्तक वाचायचा, ते कुठलं? हरले. बाबासाहेब पुरंदरेंचं राजा शिवछत्रपती. एकाच वेळी संदेशला अभिनय आणि दिग्दर्शनाची ऑफर आली तर संदेश कुठली ऑफर स्वीकारेल? अभिनयाची स्वीकार. अभिनय. संदेशला तुला घेऊन कुठेतरी फिरायला जायचंय, ते ठिकाण कुठे? लडाख. लडाख? नाही, लडाखचं नाहीत, पण माथेरान. वेळ संपली. सांग. नाही, मला हिला घेऊन लंडनला जाऊन सगळी तिथली नाटकं पाहिजेत. नाटकांचं हे, कारण मी एक स्कॉलरशिपला गेलो होतो तेव्हा मी खूप सारी नाटकं पाहिली. तर तशी हिच्याबरोबर तिथल्या नाट्यगृहामध्ये जाऊन नाटकं बघावी तसं फार